होय. इंडिया आघाडीची, त्यामध्ये काय चर्चा होईल? आम्ही आता एकत्र बसतोय. आता साधारण 10 वाजता विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे दोन्ही सभागृहातल्या, आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. काल राज्यसभेमध्ये या विषयावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी की गृहमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि सांगावं नक्की काय घडलं आहे, पण आम्हाला चर्चा करू दिली नाही. नाही, ठीक आहे, आता सरकारला जी कारवाई करायची आहे सरकार त्या पद्धतीनं करेलच. कारण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की अशा प्रकारचं कृत्याचं समर्थन त्यांनी कोणत्या प्रश्नासाठी कोणत्या प्रकारे आवाज उठवला, बरं का, त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकलेला आहे. अशा प्रकारे संसदेचा मार्ग घुसण्याचा जर बाहेरच्या देशातल्या अतिरेकांना समजला तर या देशामध्ये काहीच सुरक्षित राहणार नाही. लोकप्रतिनिधी जेव्हा बेरोजगारीचा प्रश्न मांडतात, पीएचडीचा प्रश्न मांडतात, त्यावेळेस त्यांची उपमुख्यमंत्र्यांसारख्या पदावर असलेल्या व्यक्तींकडून थट्टा उडवली जाते. संसदेत असो किंवा विधिमंडळ असो, त्यामध्ये अशा पद्धतीने थट्टा उडवली जात असेल, हा प्रश्न घेता येत नाही. मी आत्ताच म्हणालो की बेरोजगार पदवीधरांनी पकोडे तळावेत हे जे आपले प्रधानमंत्री सांगत असतील, पीएचडी करून काय फायदा आहे भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील, महाराष्ट्र भाजपचेच म्हणतो, भाजपचे उपमुख्यमंत्री सांगत असतील, तर तरुणांपुढे एक तर आत्महत्येचा मार्ग उरतो. त्यांना आत्महत्या करायला आणि ते करतायत बेरोजगार तरुण, किंवा मग अशा प्रकारे अतिरेकी मार्गाला ते जात आहेत वैफल्यानं. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि हा सामाजिक प्रश्न राजकारण्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे. 22 वर्षापूर्वी जेव्हा हल्ला झाला 13 डिसेंबरला, त्यावेळी दावा करण्यात आला होता की आता यानंतर संपूर्ण संसद सुरक्षित राहील. नवीन संसद जेव्हा स्थापन झाली, नवीन संसद माझ्या दृष्टीनं अधिक असुरक्षित आहे. मी त्या संसदेत जातोय. जुन्या संसदेला अधिक सुरक्षा व्यवस्था मजबूत होती आतमध्ये शिरताना. आता मी आतमधलं सगळं काय सुरक्षेच्या दृष्टीनं सांगणार नाही, पण आम्हाला सारखं वाटत होतं इथे कधी काही होऊ शकेल. म्हणजे अक्षरशः गोंधळ आहे सगळ्यात बाबतीत. तिथे मुळात ते संसद भवन वाटत नाही. संसद भवन ही एक ऐतिहासिक आणि देशाची प्रतिष्ठा आणि प्रतिमा असलेली एक वास्तू आहे. त्याचं एक फील यावं लागतं तुम्हाला. मी संसदेत जातो आहे, मला असं वाटतं मी एखाद्या मोठ्या बँक्वेट हॉलमध्ये चाललेलो आहे. जुन्या संसद भवनाचा इतिहास, त्या भवनातून चालताना मला सारखं वाटायचं की माझ्याबरोबर या देशाचा इतिहास चालतो आहे. मला तिथे घटनापीठाची जागा दिसते, इथे डॉक्टर आंबेडकर बसले आहेत, इथे डॉक्टर प्रसाद बसले आहेत, इथे पंडितजी आहेत. हा इतिहास आपल्याबरोबर चालतोय, वावरतोय. अशा प्रकारच्या भावना जिथे माझ्यासारख्या इतिहासावर आणि देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या होत्या, आज मला तसं काही वाटत नाही. सामनाबद्दल सर टीका करण्यात आलेली आहे. भाजप उपमुख्यमंत्रीपद आमच्या धोरणात बसत नाही म्हणत असताना आता सगळ्या राज्यात 2-2 उपमुख्यमंत्री आहे ना. त्याबरोबर तुम्ही काँग्रेसवरही टीका केली आहे. वतनदार सुभेदारांना हात लावायची हिंमत काँग्रेसमध्ये नाही. या गोष्टी भाजपकडून शिकण्यासारख्या आहेत सगळ्यात पक्षाने, असं मी म्हणतो. माझी व्यक्तिगत टीका मी करत नाही कोणाला. ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या लोकांना दूर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली हे कौतुकास्पद आहे. नवीन मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना संधी मिळाल्याशिवाय प्रभाव पुढे जात नाही राजकारणात. जर ती त्या पद्धतीनं काही राज्यात दिली असेल तर त्याच्याकडे मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून सकारात्मक दृष्टीने पाहतो आणि ही भूमिका काही प्रमुख पक्षांनी घेतली तर नवीन रक्ताला संधी मिळते. राम मंदिराच्या इथे गेल्यावर दंगली होतील, कटकारस्थान रचलं जाईल असं तुम्ही म्हणताय आणि आरोप करणार, म्हणजे तुमच्याकडे काय पुरावे आहे त्याची माहिती द्यावी असं उदय सामंत म्हणताय. ठीक आहे, देऊ ना पुरावे. आम्ही पुरावे देऊ ना. ते पुरावे तुम्हाला कशाला देऊ आम्ही? तुमच्या भ्रष्टाचाराचे आणि बेईमानीचे पुरावे आम्ही देऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेत नाहीत हो. तर पुरावे कसले मागताय? चला, थँक्यू. बोलिये. हो, पण ते हायकोर्टाचा आदेश निवडणूक आयोग ऐकणार आहे का? या देशामध्ये न्यायालयांचे आदेश ऐकण्याची स्थिती राहिलेली नाही. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टात सुद्धा तारखा पडतायत
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणीच्या ही चिंतेची गोष्ट आहे लोकशाहीसाठी. म्हणजे एक प्रकारे घटनाबाह्य कृतींना न्यायालयाचं प्रत्यक्ष संरक्षण मिळते असंच म्हणावं लागेल. सर, कल जो घटना हुई है संसद में, उसको लेकर आप किस तरह से क्या देखेंगे, हम तो बोलने लायक भी नहीं रहे और सरकार तो मुंह बंद करके बैठी है. 22 साल पहले उससे भी भयंकर हादसा हुआ था और हमको कहा गया था ये नया सदन बना ये कि फुल प्रूफ सिक्योरिटी अरेंजमेंट है, परिंदा भी अंदर नहीं घुस सकता, परिंदा भी पैर नहीं मार सकता, इस प्रकार से सुरक्षा व्यवस्था है. कल हमने क्या देखा, 2-4 लड़के घुस गए. मैं उनको टेररिस्ट नहीं कहूँगा, लेकिन अपने मार्ग से भूले भटके हुए लड़के हैं, इस देश के नागरिक हैं, बच्चे हैं, बेरोजगार हैं. महंगाई बेरोजगारी के बारे में नारे देते हुए अंदर चले गए. मुझे लगता है ये ठीक नहीं है. इस देश के युवाओं की दिशा बदल रही है, वो निराश है, विफलता से निराश है. उसके लिए सरकार जिम्मेदार है. लेकिन सरकार निवडणूक के प्रचार में, चुनाव के प्रचार में है. प्रधानमंत्री से गृह मंत्री तक, संरक्षण रक्षा मंत्री तक पूरी